राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून ही हकालपट्टी आता करण्यात आली. मोठा निर्णय समोर आलेला आहे. त्यामुळे हकालपट्टीची मागणी होती आणि आता राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोतमल आपल्यासोबत होते. ज्ञानेश्वर, मोठी घडामोड आहे, अपेक्षितच होतं. राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काय अपडेट? उशिरा का होईना पण ही हकालपट्टी करण्यात आलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हे दोघेही पदाधिकारी होते. राजेंद्र हगवणे हे तर मुळशी तालुक्याचे तालुकाध्यक्ष होते. ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण पुढे जात आहे आणि जेव्हा सगळ्या समाजातून रोष पुढे येताना बघायला मिळतं, त्यानंतर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. कालच्या तारखेचं हे पत्र आहे. जे वेगवेगळे धक्कादायक खुलासे या सगळ्या निमित्तानं होतात, या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जाणं अपेक्षितच होतं. तशा पद्धतीची कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही राजेंद्र हगवणे जे फरार आहेत त्याला पोलीस कधी अटक करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. त्या निमित्तानं पोलिसांसोबत पक्षाच्या माध्यमातून देखील सूचना दिल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अद्यापही राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्याला अटक करणं हे सध्या पोलिसांसमोरचं मोठं आव्हान दिसत आहे. अगदी ज्ञानेश्वर, खरं तर आपण पाहतोय की ज्या प्रकारच्या घडामोडी सुरू आहेत, एक महाराष्ट्रात या घटनेमुळे संतापाची लाट पाहायला मिळत आहे. हगवणे यांच्या कुटुंबियांचा कुठल्या प्रकारचा सध्या तपासातून काही माहिती मिळाली आहे का? कुटुंबियांच्या कोणाशी संवाद झालाय का? कुटुंबियांकडून वारंवार ही विनंती केली जाते की पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं वेगानं चक्र फिरवावीत, तशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अजून राजेंद्र हगवणे पोलिसांना का सापडत नाही? काही राजकीय वर्धस्त या पाठीमागे अजून आहे का? कशा पद्धतीचा बचावाचा काही प्रयत्न होतोय का? अशा पद्धतीची शंका नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.